नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। बघू शकता किती छान असे आप्पे जाळीदार झालेले आहेत। तुम्ही रव्याचे आप्पे खाल्ले असतील, मिक्स डाळींचे आप्पे खाल्ले असतील, पण कधी तुम्ही उपासाचे आप्पे खाल्ले आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी करायचं काय आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन तापला की त्याच्यामध्ये 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। वरई चांगली फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि नंतर थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेले। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। मिक्सर चालू बंद करत रवाळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे याचं। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। परत एकदा बॅटर हे मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेतलेलं आहे। एकदा आपल्याला इडलीसारखं इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। नंतर ते एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर हे बॅटर 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या ठेचून घातलेल्या आहेत मी। जरी तुम्हाला इथं हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी पण चालू शकते। नंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। तो त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आप्पे पात्राला सगळीकडून तेल लावून घेतले आहे। जे बॅटर होतं ते त्याच्यामध्ये इनो टाकून घेतलेलं आहे, थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं असं एकसंत एकाच दिशेने आपल्याला 5 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। नंतर त्या आप्यपात्रामध्ये तेल लावलेल्या त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने बॅटर सोडून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। नंतर एक झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली अशी वाफ काढून घेतलेली आहे। नंतर परत एकदा आप्पे पलटून घेतलेले आहेत, पलटी करून घेतलेले आहेत। नंतर परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं अशी वाफ काढलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीनं। तुम्ही कधी उपवासाचे हे आप्पे खाल्ले आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आषाढी एकादशी पण येते, तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आप्पे करून बघा, खरंच खूप भारी लागतात। मी सांगते म्हणून एकदा करून बघा। बघू शकता किती छान असे आप्पे झालेले आहेत। दह्यासोबत चटणीसोबत एकच नंबर लागतात। जर चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा।